पुढच्या मुलासाठी सगळा त्रास सहन करते ती माय असते महाराज. ऐका ना, ज्या वेळेला आमची माय डिलिव्हरीचा टाइम येतो, डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर म्हणतात माय तुझं सिझर करावं लागेल. माझ्या माईचं इथभर पोट फाडलं जातं, काय तुझा जीव म्हणत असेल, आणि आम्हाला नुसती सुई टोचू द्या, सुई टोचली तर आई ग म्हणून आमचा जीव कासावीस होतो, आम्हाला त्रास होतो. एवढा त्रास सहन करते की माझी माय मला. अरे लहानपणी तुम्ही अंथरूण ओलं करायचा, तर माझी माय तुम्हाला ओल्या अंथरुणावर उचलायची, कोरड्या अंथरुणावरती टाकायची आणि स्वतः रात्रभर ओल्या अंथरुणावरती झोपायची. आणि आज मरताना आयुष्यभर तिनं तिची खूप ओली ठेवली. आता मरताना तिचे डोळे ओले करू नका, गड्या डोळे ओले करू नका. माय माय काय असते महाराज, एकदा डोंगरावर गेलेला सूर्य तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल, पण मातीआड गेलेली माय पुन्हा पाहायला मिळणार नाही. म्हणून बायकोशी बोलत असताना शब्दाची काटकसर नाही केली तरी चालेल. बायकोशी बोलत असताना शब्दाची काटकसर नाही केली तरी चालेल, पण माय बापाशी बोलत असताना शब्द जरा जपून वापरा करा. कारण इस दुनिया में सब कुछ मिलता है, लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते, माय बाप मिळत नाहीत महाराज. आणि काय नाही केलं त्या माय बापानं आपल्यासाठी, सांगा ना. अरे आज एक कोटी रुपयाचे बंगले आहेत आमचे, पण आमच्या माय बापांना त्या कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये एका बाजी इतकी सुद्धा 4 फुटाची जागा नाही, ही आमच्यासाठी फार मोठी शोकांतिका. पण त्याच माईनं आणि त्याच बापानं तुमच्यासाठी काय केलं सांगतो ऐका. 12 बाय 12ची खोली, 4 पत्राची खोली, 4 पोरं, सगळा संसार तुम्हाला 12 बाय 12च्या खोलीमध्ये माय बापानं सांभाळलं, 4 पोरं सांभाळले. पण आज 4 पोरांना कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये माय बापाला जागा नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. काय लागतं माय बापाला आपल्याकडून? काही लागत नाही, काही लागत नाही. आज मला सांगा, आमच्या विष्णू भाऊने एवढा मोठा सुंदर कार्यक्रम केलाय मला. 1 लाख रुपये आजचा खर्च आहे कार्यक्रम, 1 लाख रुपये उगाच उडवलेत का? अहो आयुष्यभर सुद्धा त्यांनी आता ज्या वेळेला दवाखान्यामध्ये आमच्या भाभी होत्या त्याही वेळेला मी संपर्क केला, ज्या वेळेला भाभी दवाखान्यामध्ये होत्या त्याच वेळेला मी इथं आलो होतो. दुसऱ्या वेळेला डोळ्यामध्ये पाणी आलं. आमच्या अश्विनी ताईंच्या चेहऱ्यावरचं ते नर्वसपणा पाहिला आणि त्यांच्या डोळ्यामधून पाणी आलं. कारण पहा, ज्या घरामध्ये प्रतिष्ठित स्त्री नसते, वयस्कर स्त्री नसते, एखादी आई नसते, ती घर गोकुळ असून गोकुळासारखं नसतं मला. म्हणून जीवनामध्ये वयस्कर माणूस पाहिजे. आमच्या अश्विनीताईच्या जीवनामध्ये लवकर तो छायाचित्र हरपलं मला. आणि म्हणून माय बापांची सेवा करा जरा. ऐका, पहा माय बापांना काय लागतो. जसं एखादं आपल्या दारामध्ये कुत्र आलं, कुत्र्याला आम्ही अर्धी भाकर फेकतो, कुत्र भाकर घेतं आणि निघून जातं. तसं तुमच्या माय बापांना गाईच्या गोठ्यामध्ये ठेवा. अर्धी भाकर कुत्र्याला फेकता तशी गोठ्यामध्ये नेऊन ढकला. अरे हाताने नाही, पायाने ढकला. आणि शेजाऱ्यांना विचारू द्या, दादा तुमचा मुलगा तुम्हाला सांभाळतो का? तो दादा म्हणेल, माझा पोरगा मला फार जीव लावतो, तो बाप लावतो, आणि ती माझी माय असते. काही बाप आहेत तोपर्यंत तुमची सेवा करा करा. अरे जिवंत आहे तोपर्यंत सेवा करायची नाही, आणि गेल्याच्या नंतर बुंदीच्या गुलाबजामुच्या पंक्ती घालून उपयोग नाहीये. आणि जोपर्यंत माय बाप आहे तोपर्यंत सेवा करा. बोलण्यासारखं भरपूर गड्या, पण आपल्याला आता बोलायला वेळ नाही.